आपण 10वा श्लोक पूर्ण पाहूयात. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी राहावे. मी सुखात आहे, ते सुख सोडून मी रामावर प्रीती करायची आहे. थोडंसं कन्फ्युजन वाटतं आपल्याला इथे. ठीक आहे, रामावर प्रीती आपण नंतर बघूयात. सुख का सोडायचं आहे मी? सुखाची सांडी, सांडी म्हणजे काय? ते उपभोगा आणि सोडून द्या, त्याला पकडून ठेवू नका. देवदयेने तुम्हाला दिलेलं आहे सुख, ते तुम्ही पूर्ण त्याचा आनंद आणि आस्वाद घ्या. पण त्याला तुम्ही धरून ठेवलं तर मग ते कायम राहावं अशी तुमची आशा जागृत होईल. आशा, आसक्ती. आपल्याला आता पुढचं सगळं ट्रेनचे डबे माहिती आहेत, आसक्तीनंतर काय काय होतं ते, आणि मग दुःखच पदरात येणार. म्हणून बरं, मला दुःख झालंय, तर मग दुःख झालंय त्याच्यात सुख पण मानायचं आहे मी. म्हणजे सुख तर मी सोडूनच द्यायचंय, सांडूनच द्यायचंय. दुःख झालं तरी सुद्धा मी त्याच्यात सुख का मानायचंय? आठवा बरं आपला भूतकाळ. आपल्याला प्रत्येकाला हा अनुभव आहे की दुःख आपल्याला काहीतरी शिकवून जातं, काहीतरी धडा देऊन जातं, काहीतरी नॉलेज मिळतं, काहीतरी आकलन होतं, रिअलाईज होतं, आणि आपण शहाणे होऊन पुढे जातो. म्हणजे जावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर जे सुख मिळतं आपल्याला, त्यानंतरची स्थिरता, आनंद किंवा आनंद उपभोगण्याचे किंवा आयुष्य उपभोगण्याचे जे अँगल्स मिळतात आपल्याला, एक दृष्टी मिळते, ती दुःखातूनच येते. म्हणून ते दुःखाला सुख माना, कारण ते तुम्हाला वाईस करतं, हुशार करतं. आणि रामावर प्रीती, तुम्हाला राम माहीत नाही, स्वस्वरूपी भरावे. तुम्ही कुठे स्थिर राहाल? बाहेरचं जग स्थिर नाही आहे, तुमचं अंतर्जगत स्थिर नाही आहे, आणि आपल्याला स्थिर तर व्हायचं आहे. तर समर्थ म्हणतात की तुम्ही स्वस्वरूपी राहा. स्वस्वरूप आपल्याला माहीत नाही आहे, आणि जाणीव आहे रामदासांना त्यांची. खरं तर स्वस्वरूप हाच तुमचा खरा स्वभाव आहे, हेच तुमचं व्यक्तिमत्व आहे, आणि तोच परमेश्वर आहे, असं हे मला वाचनातून कळालेलं आहे. आणि त्याच्यामधनं मी असा अर्थ काढते की ठीक आहे, स्वस्वरूप जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ज्याच्यावर तुमची दृढ श्रद्धा आहे, दृढ भक्ती आहे, विश्वास आहे, आणि तुम्ही विसंबून राहू शकता, निर्धास्त राहू शकता, त्या तुमच्या देवतेवर, इथे रामावर तुम्ही प्रीती धरा. मग बाकीचं तुम्हाला सोपं जाईल. 10वा श्लोक हे सगळं सांगतो. थँक्यू.